नमस्कार मंडळी. तिळातून ऊर्जा आणि गुळातून गोडवा घेऊन येणारा सण म्हणजे आपली मकर संक्रांत आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत असे तिळाचे लाडू. ते अगदी करायला सोपे आहेत आणि तिळामुळे आपल्याला उष्णता मिळते. थंडीच्या दिवसामध्ये ते खूप छान असतं शरीरासाठी. तर आपल्याला तीळ घ्यायचे आहेत अर्धा किलो. ते छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला शेंगदाणे व फुटाण्याची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे व कूट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक 400 ग्राम आपण गूळ घेतला आहे. तो छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे व सतत ढवळत राहायचं आहे. नंतर मेल्ट होऊ लागला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे. तुपामुळे आपल्या लाडूला चकाकी येते, छान वळता सुद्धा येतात व ते कडक बनत नाहीत. नंतर आपल्याला तो पाक तयार झाला की त्यामध्ये डाळ, शेंगदाणे व तिळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला ॲड करून ढवळून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं त्यामध्ये घट्टपणा जाणवायला लागला की गॅस बंद करून कोमट असतानाच आपल्याला छान असं वळून घ्यायचे आहेत. वळताना तुम्ही तूप किंवा तेल हाताला लावा, नाहीतर हाताला चटके बसतात व छान असे गोड तिळाचे लाडू आपले तयार होतात. आणि ते खायला सुद्धा टेस्टी लागतात व कडक सुद्धा बनत नाहीत. आणि माझ्या छोटूला तर खूप आवडले आणि तो बोलत होता, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली?